आबा या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत, आपणही सकाळीच जमलेला आहेत। नेमकं औचित्य काय आहे आणि प्रश्न काय आहे? आज या ठिकाणी वाळकेश्वर, हिंगणगाव, नांदर, संगम, जळगाव, नागझरी, रेवकी, पाथरवाला अशा 15 ते 20 गावाचे लोक रात्री इथं जमले होते आणि त्यांनी मला सांगितले यावेळेस पाण्याची फेरी आपल्याला काही आलेली नाही, त्याच्यामुळे उद्या आपल्याला औरंगाबादला जायचं आहे। आणि त्यामुळं औरंगाबादला आम्ही आपले समाधान साबिनवार साहेब यांच्याशी संपर्क साधला, तर त्यांना आज सगळे शेतकरी आम्ही मोटरसायकलवर जवळजवळ 70-80 लोक चाललेलो आहोत आणि त्यांना निवेदन द्यायचे की ह्यावेळेस पाटाचं पाणी आम्हाला काही आलेलं नाही। दरवेळेस हे अधिकारी असं सांगतात की बाबा प्रस्ताव आला नाही किंवा पाणीपट्टी भरली नाही, असे काहीतरी कारण सांगतात। कारण 1-2 वेळेस ऐकून घेतले असते, परंतु दरवेळेस पाणी सोडण्याच्या वेळेस ज्यावेळेस पाणी मागितलं, ज्यावेळेस पिकं सगळे जळून खाक होतील आणि नंतर त्यांचं पाणी सुटतं, त्यामुळं आम्ही सगळे आज एवढं मोठं उष्णता असूनसुद्धा उन्हामध्ये सगळे शेतकरी त्यांना म्हणलं फोर व्हीलरमध्ये जाऊ, परंतु ते म्हणले नाही आपल्याला उन्हात 2 व्हीलरवरच जायचं। आणि म्हणून आम्ही सगळ्यांना घेऊन साबिनवार साहेबाकडे कडा डिव्हिजनला आता निघालेलो आहोत, त्यांना निवेदन देऊन येणार आहे। यापूर्वीसुद्धा रामपुरीकडं पांढरवाडी आहे आणि या पांढरवाडीला यावेळेस पाणी सुटलेलं नाही आणि तिथंसुद्धा संपर्क केला आणि यावेळेससुद्धा पुलाच्या खाली बिलकुल पाणी आलेलं नाही, त्यामुळं आम्ही सगळेजण मोटरसायकलची रॅली काढून निवेदन द्यायला जाणार आहोत। तर आपणसुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या चॅनलद्वारे सगळ्यांना माहिती देऊन सहकार्य करावं असं मी आपल्याला विनंती करतो। ठीक आहे। पाणी काय